कलांमधनं आहे. मात्र कल जर हे कायम राहिले तर मात्र दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार हे आता स्पष्टपणे दिसायला सुरुवात झालेली आहे. निश्चित. आणि या सगळ्याचा अर्थ काय, या सगळ्याचे परिणाम काय देशाच्या राजकारणावरती, या सगळ्याबद्दल आपण विश्लेषण करतोय. अभिजित ब्रह्मनाथकर आपल्या सोबत आहेत. 25 वर्षांनंतर जर भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली तर त्याचा अर्थ राजकीय नेमका काय आहे आणि विरोधकांसाठी एका पाठोपाठ एक पराभवाचे हादरे याचं विश्लेषण कसं करायचं? विलास, दिल्लीचा निकाल हे इंडिया आघाडीचं भवितव्य ठरवणारा असणार आहे. काँग्रेस हा इंडिया आघाडीतला मोठा पक्ष आहे, पण त्यानंतर दुसरा मोठा चेहरा अरविंद केजरीवाल हे आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष 2 ठिकाणी सत्तेत आहे, दिल्ली आणि पंजाब. या दोन्ही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर हादरे बसायला सुरुवात होईल. एक तर एका ठिकाणी सत्ताच जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी जे स्थिर सरकार आहे पंजाबमध्ये तिथेही अडचणी वाढतील. हा एक मुद्दा झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अरविंद केजरीवाल सारखा एक प्रबळ विरोधक ज्याचा एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये हातखंड आहे, तो एकदा नमवल्यानंतर भाजपसमोर असा कोणीही मोठा विरोधक उरणार नाही. म्हणून भाजपने ताकदीनं ही निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यासाठी मागचे 6 महिने दिवस रात्र भाजपचे राष्ट्रीय नेते, राज्याचे नेते मेहनत करत होते. ती मेहनत आपल्याला फळाला येताना दिसून येते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, मला एक प्रश्न अजित चव्हाणांना विचारायचा आहे की 2015 आणि 2020 नंतर असा वेगळा काय प्रचार 2025 ला केला होता दिल्लीमध्ये? नाही, मला आत्ता जे सगळी मंडळी खरं तर हे कल आहेत, कलांवरती आपण चर्चा करतोय. वेगळा प्रचार नाही, पण आपच्या रेवडी आणि बाकी इतर सगळ्या भुलभुलैयामधनं ना दिल्लीचे मतदार अगदी स्पष्टपणे खाडकन त्यांनी ठरवलं यावेळेला की भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार इथं आणायचं. की जे नाही वेगळं हेच केलं की वेगळं हे केलं विलासजी की सातत्यानं एक प्रकारे आपल्या इमेजचं भांडवल करून दिल्लीकरांना वेठीला धरणाऱ्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कंपूमध्ये वेगळं असं काही नाही आहे. म्हणजे तुम्ही बघा ना किती मोठा विरोधाभास आहे. शीश महल प्रकरण आपण पाहिलं. मी आता मगाशीच सांगितलं की प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी त्यांच्या बंगल्याच्या बाहेरून रिपोर्टिंग करत होते. किती मोठा भव्य बंगला आहे, आतमध्ये कसं कसं आहे, काय काय. मला खूप म्हणजे मी स्तर नाही सगळ्यांचेच नाही, विषय आपण एक लक्षात घ्या की माझं असं म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक बंगला असावा लागतो जिथं लोक येतात, काम केलं जातं. परंतु ही जी सगळी सिस्टीम आहे या सिस्टीमला मी विरोध करणार, मी हे काहीच घेणार नाही, मी सिक्युरिटी घेणार नाही, मी गाड्या घेणार नाही. आणि असं सांगणाऱ्या केजरीवालांनी 22 लोक आयात केलेत भारतीय जनता पक्षातनं, अकाली दलामधनं. मग का सामान्य लोक? आणि दुसरीकडे तुमचे जे जुने सहकारी होते त्या जुन्या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत हिटलरशाही करून तुम्ही एकतर गप्प तरी बसवलं, पक्ष सोडायला तरी भाग पाडलं. म्हणजे तुमच्यात आणि इतरांमध्ये तुम्ही बोललात कारण लोक तुम्हाला सुद्धा पार्टी विथ डिफरन्स असं म्हणायचे. नाही असं नाही ना. एक गोष्ट लक्षात घ्या, एका पार्टीमध्ये कोणीतरी एक नेता असावा लागतो, इतर नेते त्याचं अनुकरण करतात, ऐकतात. लोकशाहीमध्ये आपण नेता निवडतो ना. तुम्ही या सगळ्या सिस्टीमला, म्हणजे जी सिस्टीम आपल्या देशामध्ये आहे त्या सिस्टीमला विरोध करून मी काहीतरी वेगळं करून दाखवेल असं एक स्वप्न दिल्लीकरांना दाखवलं. आणि प्रत्यक्षात काय केलं तर दिल्लीकरांची मतं घेऊन आपल्या व्यक्तिगत सगळ्या याच्यासाठी भांडत बसले आणि शेवटी भ्रष्टाचाराच्या आरोपातनं जेलवारी करावी लागली. त्याच्यामध्ये तथ्य हे स्पष्ट झालं ना विलासजी. म्हणजे लोकांना आणि मतदार किंवा जनता याला आपण गृहीत धरू नये. डेंट नक्की केलं तुम्ही त्यांचे डेंट आम्ही नाही केलं. डेंट करण्याचा प्रश्न नाही. आम्ही ते ज्या चुका करत होते त्या चुका प्रांजळपणे लोकांच्या समोर नेल्या. आणि मी आपल्याला सांगू का, म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की चांगुलपणाचा सुद्धा गर्व चांगला नाही. लोकांना गर्व आवडत नाही, लोकांना नम्रपणा आवडते. आपण बघितलं असेल आमचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा दिल्लीमधल्याच विकासकामं केलेल्या मजुरांचं ज्यावेळेला त्यांनी पाय धुतले किंवा नम्रपणा व्यक्त केला, तो त्यांच्यातला नम्रपणा आहे. त्याची खिल्ली उडवणाऱ्या लोकांची दिल्लीचे मतदार आज खिल्ली उडवतील याची मला खात्री. राजकारणामध्ये आपण आकडे माझंच ते भारी असं चालत नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा आकडे बघूयात. सुरुवातीचे कल आहेत. भाजपनं 34 जागांवरती आता 35 जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पार्टीनं 23 जागांवरती. त्यामुळे 35 आणि 23 असा हा डिफरन्स आता दिसायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोल हे दिल्लीतले खरे ठरतात की काय अशी शक्यता आता वाटायला सुरुवात झाली आहे. कारण जर हे जे कल आहे तेच जे कल असेच राहिले तर मग दिल्ली भाजपची असं म्हणायला हरकत नाही. जर कल हेच राहिले तर मात्र तरी सुद्धा आम आदमी पार्टीनं आशा काही सोडलेली नाहीये. तिथं आमचे प्रतिनिधी जेव्हा प्रतिक्रिया घेतात तेव्हा
आमचीच सत्ता येणार, आम्हीच निवडून येणार असा आत्मविश्वास, असा विश्वास व्यक्त करतात. पुन्हा